BA भाग 2चे विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारतीय राजकीय विचार सेमेस्टर 4चा हा पेपर आपण शिकवायला सुरू केलेला होता. टॉपिक नंबर 2, पंडित जवाहरलाल नेहरू. हा विचारवंत आपण शिकवत होतो. हा विचारून शिकवत असताना आपण प्रास्ताविक बघितलं, म्हणजे नेहरूने त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर काय करायचं, आणि त्याचबरोबर नेहरू हयात असताना नेहरूने अगदी त्यांच्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात आल्यापासून स्वातंत्र्य चळवळीत कसं झोकून दिलं, लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी वृत्ती निर्माण करण्यासाठी कसा प्रयत्न केला, गांधींच्या बरोबर वेगवेगळी आंदोलनं जी काही झाली त्या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग कसा घेतला, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सक्रिय सहभाग कसा घेतला, असा अनेक बाबतीत आपण आढावा घेतला. त्याच्यानंतर त्यांचा जीवन परिचय बघितला, स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीचा काळ आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ, असा 2 टप्प्यामध्ये जीवन परिचय पाहिला. आणि त्याच्यानंतर त्यांची ग्रंथ आपण बघितला, त्यांच्यावर पडलेला प्रभाव आपण बघितला आणि ग्रंथरचना आपण बघितली. आणि आजच्या पिरियडला आपण पंडित नेहरूंचे राष्ट्रवाद विषयक विचार काय आहेत हा भाग आपण बघायचा आहे. पंडित नेहरूंचे राष्ट्रवाद विषयक विचार. पंडित नेहरूंचा राष्ट्रवाद हा धर्मात, त्याला सेक्युलर नॅशनलिझम असं म्हटलं जातं. पंडित जवाहरलाल नेहरू हे महान राष्ट्रवादी नेते होते. त्यांचा राष्ट्रवाद अत्यंत तेजस्वी स्वरूपाचा होता. नेहरूंनी आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण होण्यासाठी मानवतावादी भूमिकेतून केलेले प्रयत्न एवढे प्रचंड होते की त्यामुळे त्यांचा राष्ट्रवाद आंतरराष्ट्रवादात विरून गेलेला दिसतो. त्यामुळे त्यांची जागतिक प्रतिमा शांतिदूत नेहरू अशी झालेली आहे. परंतु नेहरू हे प्रथम राष्ट्रवादी होते आणि नंतर आपल्या राष्ट्राच्या गरजेतून ते आंतरराष्ट्रवादी बनत गेले. जवाहरलाल नेहरू हे प्रखर राष्ट्रवादी होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते निग्रहाने लढले. महात्मा गांधींचे नेतृत्व व मार्गदर्शन स्वीकारून त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने ब्रिटिश सत्तेशी स्वातंत्र्याचा लढा उभारला होता. सत्याग्रह संग्रामात अनेक वेळा कारावास भोगून भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यात नेहरूंचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले होते. लोकशाही, समाजवाद, स्वातंत्र्य, समता या मूल्यांची जोपासना करून त्यांनी भारतीय समाज सुखी करण्याचा भगीरथ प्रयत्न केलेला होता. पंडित नेहरूंच्या राजकीय जीवनात राष्ट्रवाद पूर्णपणे भरला होता. देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून द्यावयाचे असा संकुचित ध्येयवाद न ठेवता देशाला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजे. राष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा तळमळीने त्याने राष्ट्रासाठी आपले सर्वस्व वेचले. राष्ट्राभिमान, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीयत्व, देशसेवा या गुणांनी संपन्न असलेले नेहरू राष्ट्राच्या स्वातंत्र्य आंदोलनात आपल्या वडिलोपार्जित गडगंज संपत्तीचा त्याग करून राष्ट्राभिमानाने देशाला वाहून घेणारा असा नेता क्वचित आढळतो.
पंडित नेहरूंच्या राष्ट्रवादाचा उगम अगदी त्याच्या बालपणापासून झालेला दिसतो. बाल्यावस्थेतच त्यांना ब्रिटिश लोक भारतीयांना कशी अपमानास्पद वागणूक देत होते याविषयी जाणीव झालेली होती. घरातील मोठी चुलत भावंडे व जाणारी येणारी अनेक मंडळी यांच्या भाषणातून चर्चेतून लहानपणी नेहरूंना ब्रिटिशांनी चालविलेले अन्याय अत्याचार समजू लागलेले होते. मोतीलाल नेहरूंचे एक मुन्शी मुबारक अली यांनी नेहरूंना 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे व त्यात ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराचे वर्णन वेळोवेळी कथन केलेले होते. नेहरू जेव्हा इंग्लंडमध्ये शिकत होते तेव्हा इटलीच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती सांगणारी विविध पुस्तके त्यांच्या वाचनात आली. जोसेफ मॅझिनी, काउंट काहूर आणि गॅरिबाल्डी यांनी इटलीच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जसा लढा दिला तसा लढा आपणही आपल्या देशासाठी करावा अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. नेहरू जेव्हा हॅरो व केम्ब्रिज विद्यापीठात होते तेव्हा त्यांच्या मनावर भारतात चालू असलेल्या जन आंदोलनाचा परिणाम झाला होता. स्वदेशी चळवळ, परकीय मालावर बहिष्कार, सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळी अशा स्वातंत्र्य आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब त्यावेळी भारतात चालू होता. बाबू अरविंद घोष व लोकमान्य टिळक यांचे वंगभंग विरुद्धचे आंदोलन सुरू होते. तसेच लाला लजपत राय, सरदार अजित सिंग यांचे पंजाबमध्ये आंदोलन सुरू होते. अशा रीतीने तो काळ ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या आंदोलनाचा काळ होता. अशा या घडामोडींचा परिणाम नेहरूंवर झाला. भारतात परत आल्यानंतर ते काही काळ झालमतवादी होते. इंग्लिश लोकांना या देशातून घालवल्याशिवाय भारताचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही याची प्रखर जाणीव नेहरूंना झालेली होती. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत ते जहाल राष्ट्रवादी होते. टिळकांचा जहाल राष्ट्रवाद व रुसो जपानी युद्ध यांचा परिणाम त्यांच्या मनावर झाल्यामुळे ते स्वातंत्र्य आंदोलनात उतरण्यास प्रवृत्त झाले. नेहरू 1912ला इंग्लंडहून भारतात परत आले. त्यानंतर 4 वर्षे म्हणजे 1916पर्यंत त्यांचा काळ राजकीयदृष्ट्या कमी महत्त्वाचा ठरला. पण पुढे 1916पासून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. महात्मा गांधींची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनावर गांधीजींच्या ध्येयधोरणाचा जबरदस्त याच काळात मार्क्सच्या विचारसरणीचाही काही अंशी त्यांच्यावर परिणाम झाला. मार्क्स व लेनिन यांच्या वाङ्मयाचा परिणाम नेहरूंच्या मनावर झाला. गांधींचा अहिंसावादी सत्याग्रहाचाच मार्ग नेहरूंनी मान्य केला. हिंसक व सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य प्राप्त होणार नाही, तर अहिंसामय सत्याग्रही मार्गाने आंदोलन चालू ठेवले तर लोकांना त्यात सहभागी होणे सोपे जाईल आणि प्रखर जन आंदोलनाद्वारे स्वातंत्र्य प्राप्त होईल अशी त्यांची भूमिका होती. जवाहरलाल नेहरूंनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य आंदोलन अधिक जोमाने सुरू केले. सर्व भारतीयात राष्ट्रवादाची भावना प्रज्वलित झाल्याखेरीज भारताला स्वातंत्र्य मिळणे कठीण आहे हे ओळखून त्यांनी अहिंसात्मक सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला आणि जनतेला राजकीय स्वातंत्र्याची गरज पटवून देऊन जनतेच्या पाठिंब्यावर आंदोलन उभे केले. पंडित नेहरूंनी जनतेच्या सार्वभौम सत्तेला राष्ट्रवादात महत्त्वाचे स्थान दिले होते. त्यांच्या मते सामाजिक व राजकीय जाणीवेतून प्रत्येक भारतीय व्यक्तीला स्वातंत्र्याची व विकासाची महती समजून येईल. जगात इतर स्वतंत्र राष्ट्रे आहेत, त्यांच्याप्रमाणेच आम्हा भारतीयांनाही स्वयंनिर्णयाचा अधिकार असला पाहिजे. आम्ही आमच्या देशाची ध्येय धोरणे विकासाची कामे करण्यासाठी समर्थ आहोत. तेव्हा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आमचे हिरावून घेतलेले स्वातंत्र्य परत द्यावे आणि आमचा राज्यकारभार आम्हाला करू द्यावा अशी आंतरिक तळमळ नेहरूंच्या मनात सदैव चालू होती. ब्रिटिश लोक स्वतःच्या देशात लोकशाही राज्यकारभार करतात, स्वातंत्र्य समता या तत्वांची जोपासना करतात, परंतु बाहेरील देशात साम्राज्यवादाचे धोरण ठरवून तेथील लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करू पाहतात.
या गोष्टींची भयंकर चीड नेहरूंच्या मनात होती. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्य प्राप्तीची आस लागून राहिली होती. नेहरूंच्या मते राष्ट्रवाद ही एक मनोवस्था आहे. राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रीय अस्मितेची, ऐक्याची ती एक भावना आहे. परकीय राष्ट्राने जर स्वराष्ट्रावर आक्रमण केले, अगर सत्ता गाजवली, तर त्याबाबत द्वेषाची, संतापाची भावना जागृत होते. स्वातंत्र्यापेक्षा पारतंत्र्यात राष्ट्रवादाची भावना अधिक प्रज्वलित आणि प्रखर असते. राजकीय स्वातंत्र्याखेरीज इतर स्वातंत्र्य प्राप्त होत नाहीत. म्हणून प्रत्येक भारतीय व्यक्तीने आपल्या हृदयात राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवली पाहिजे. आपला देश, त्यातील लोक त्यांच्यावर सतत प्रेम केले पाहिजे. पंडित नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात देशप्रेमाबद्दल काही उद्गार काढले आहेत. नेहरूंच्या मते प्रत्येक भारतीयाने आपल्या देशावर, देशबांधवावर अमर्याद विपुल प्रेम केले पाहिजे. या पद्धतीनेच भारतीय राष्ट्रवादाची उभारणी भूतकाळातील परंपरा व अनुभवावर झाली आहे. भूतकाळातील महान घटनांचा वारसा घेऊन राष्ट्रवादी बनले पाहिजे. परंतु भूतकाळाबद्दल अंधश्रद्धा न ठेवता भूतकाळ हा राष्ट्रवादाचे स्फूर्तीस्थान समजले पाहिजे. भूतकाळातील अनेक घटनांचा, पद्धतींचा वारसा घेऊन राष्ट्रवाद जोपासला पाहिजे. परंतु जुनाट कल्पना, अंधश्रद्धा व खुल्या धर्म समजुती याविरुद्ध आंदोलने उभी केली पाहिजे. नेहरूंना धार्मिक राष्ट्रवादाची कल्पना पसंत नव्हती. धार्मिक तत्वावर आधारलेल्या राष्ट्रवादाला ते प्रखरपणे विरोध करणारे नेते होते. बॅरिस्टर जिनांचा द्विराष्ट्रवाद नेहरूंना मान्य नव्हता. धर्माच्या नावाखाली अनेक जण कुटील प्रवृत्तींना उत्तेजन देतात. विशेषतः ब्रिटिश राज्यकर्ते हिंदू मुसलमान यांच्यात दुही बाजून संघर्ष वाढवून आपले वर्चस्व प्रस्थापित करतात. याविषयी नेहरूंना खेद वाटत असे. त्यांना हिंदू राष्ट्रवाद किंवा मुस्लिम राष्ट्रवाद असा धर्मावर आधारलेला राष्ट्रवाद मान्य नव्हता. त्यांच्या मते आपल्या देशात एकच राष्ट्रवाद आहे आणि तो म्हणजे भारतीय राष्ट्रवाद होय. पंडित नेहरूंच्या मते भारतात विविध धर्म असले तरी सर्वांनी ऐक्याच्या भावनेने एकत्र येऊन धर्मातीत राज्य बनवले पाहिजे. नेहरूंना धर्मातीत राज्य अभिप्रेत होते. विभिन्न धर्मीय लोकात एकता निर्माण करणे आणि खऱ्या अर्थाने भारत हे राष्ट्र निर्माण करणे त्यांना अधिक पसंत होते. नेहरूंच्या धर्मातीत राष्ट्रवादाबाबत डॉक्टर FKR राव यांनी आपल्या द नेहरू लिगसी या ग्रंथात पुढील प्रमाणे वर्णन केलेले आहे. डॉक्टर राव यांच्या मते पंडित नेहरूंना भारतीय राष्ट्रवादाचा पाया धर्मनिरपेक्षतावादावर आधारलेला हवा होता. जरी भारतात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पंथांचे लोक राहत असले तरी हा देश एक राष्ट्र या भावनेचा असला पाहिजे की जेथे कोणत्याही धर्माचे वर्चस्व असता कामा नये. भारतीय राष्ट्रवादाचा मूलभूत कायदा धर्मनिरपेक्षतावादी असावा आणि भारत राष्ट्र हे असे राष्ट्र असावे की जेथे विविधतेत एकता निर्माण व्हावी असे पंडित नेहरूंचे मत होते. ऋग्वेदात एकम सत्त विप्रा बहुधा वंदती असे एक वचन आहे. त्याप्रमाणेच नेहरूंचा निधर्मी राष्ट्रवाद आहे. विविध धर्माच्या, जातींच्या लोकांनी आपण भारतीय एक आहोत या भावनेने राहिले पाहिजे. कारण धर्म ही बाब वैयक्तिक असून राजकारण ही बाब सार्वजनिक स्वरूपाचे असते असे नेहरूंचे मत होते. पंडित नेहरूंच्या मते राष्ट्रीयत्व म्हणजे त्या राष्ट्रातील लोकांनी जी काही मोठमोठी कार्ये पार पाडली असतील, जे पराक्रम गाजवले असतील, अनेक प्रसंगी जे अनुभव घेतले असतील, त्यांच्या आचार विचारात ज्या परंपरा जोपासल्या असतील, त्या सर्वांची त्या लोकांना असलेली आठवण किंवा स्मृती होय. त्यांच्या मते राष्ट्रवाद जोपासण्यासाठी आपल्या देशाच्या इतिहासातून आपणास प्रेरणा, शक्ती, विकास आणि एकता या गोष्टी प्राप्त होतात. अर्थात आपण केवळ आपल्या देशाचाच विचार करीत राहतो ही संकुचित वृत्तीही आपल्यात बळावत राहते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जागतिक प्रेमाची वृत्ती कमी होत जाते.
पंडित नेहरूंच्या मते भारतीय लोकांच्या मनावर पाश्चात्य देशातील नवीन उदारमतवादी विचारसरणी आणि औद्योगिक प्रक्रिया याचा खोलवर परिणाम झाला. यातूनच एक नवीन राष्ट्रवाद उदयाला आला की जो वसाहतवादाविरुद्ध होता. या नवीन राष्ट्रवादी प्रवाहातूनच भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. पंडित नेहरूंचा राष्ट्रवाद हा केवळ स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच होता असे नाही, तर स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही त्यांनी राष्ट्राच्या सेवेसाठी, विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. राजकीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला असला तरी त्यांना आर्थिक विषमता, दारिद्र्य, बेकारी याविरुद्ध लढा देऊन सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचे होते. 1947 ते 64 या कालखंडात त्यांनी केलेल्या कार्यावरून त्यांच्या राष्ट्रवादाची महती पडते. आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी नियोजन, लोकशाही, समाजवाद, पंचवार्षिक योजना याद्वारे प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची पत आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महान आहेत. मानवतावादी व शांततावादी दृष्टिकोनातून त्यांनी केलेली कामगिरी भारताला भूषणावह अशी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अवघ्या 5-10 वर्षांनी जागतिक शांतता प्रस्थापित करू इच्छिणारा देश अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्याचे कार्य नेहरूने केले. त्यांना देशातील सामान्य गरीब जनतेचा कधी विसर पडला नाही. आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीच्या झोतात ते कधीही अदृश्य झाले नाही, तर त्यांनी आंतरराष्ट्रवादात आपल्या राष्ट्रवादाची ज्योत सदैव तेवत ठेवली. भारतीय समाजातील विविध समस्यांना तोंड देऊन भारताला विकासाच्या यशोमंदिराकडे नेणारा नेता म्हणून त्यांना सारे जग ओळखते. अशा पद्धतीनं पंडित जवाहरलाल नेहरू हे एक मानवतावादी, प्रखर राष्ट्रवादी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकीने बांधून ठेवणारे नेते होते. विषमता नष्ट झाली पाहिजे, सगळ्यांना स्वातंत्र्य आणि समता सर्व बाबतीत मिळाली पाहिजे. आणि म्हणून मग नेहरूंचा राष्ट्रवाद हा धार्मिक राष्ट्रवाद नव्हता, तर तो सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारा राष्ट्रवाद होता. देशातील गरिबी कमी झाली पाहिजे, बेकारी कमी झाली पाहिजे, सर्व लोकांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे, सगळ्यांचं राहणीमान सुधारलं पाहिजे. आणि अशा अहिंसक पद्धतीने संघर्ष न करता लोकांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल राष्ट्रप्रेम निर्माण झालं पाहिजे, जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे, आपुलकी निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून मग लोकांनी भूतकाळ आठवावा. भूतकाळामध्ये इतिहासामध्ये जे जे काही घडलं त्यातील चांगल्या चांगल्या गोष्टी घ्याव्या आणि त्यातील चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपल्या देशासाठी लोकांनी जास्तीत जास्त त्याग करावा, आपल्या सर्वस्वाचा त्याग करावा. नेहरूने या सुरुवातीला आपला राष्ट्रवाद ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीय जनतेच्या मनामध्ये एक राजकीय जागृती निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते निकराने लढलेले होते. त्यांचा राष्ट्रवाद तेजस्वी स्वरूपाचा होता. आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी मानवतेच्या भूमिकेतून फार मोठे प्रयत्न केलेले होते. नेहरू हे प्रथम राष्ट्रवादी होते आणि नंतर आपल्या राष्ट्राच्या गरजेमधून ते आंतरराष्ट्रवादी बनत गेलेले आहे.
अनेक वेळा त्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. लोकशाही, समाजवाद, स्वातंत्र्य, समता या मूल्यांची जोपासना करून त्यांनी भारतीय समाज सुखी करण्याचा प्रयत्न केलेला होता. देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून द्यावयाचे असा संकुचित ध्येयवाद त्यांनी ठेवलेला नव्हता. देशाला आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजे आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या तळमळीने त्याने आपल्या देशासाठी आपले सर्वस्व वेचलेले होते. लोकांच्या मनामध्ये राष्ट्राभिमान, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीयत्व, देशसेवा निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर जागृती निर्माण झाली पाहिजे. एक राजकीय जागृती निर्माण झाली पाहिजे असं नेहरूंना नेहमी वाटत होतं. म्हणून त्यांच्या वडिलोपार्जित गडगड संपत्तीचा त्यांनी त्याग केलेला होता आणि राष्ट्राभिमानाने देशाला त्यांनी वाहून घेतलेलं होतं. आणि असा नेता क्वचितच आपल्याला आढळतो. नेहरूंच्या मनामध्ये लहानपणापासूनच राष्ट्रवादाची वृत्ती निर्माण झालेली होती. ब्रिटिश लोक भारतीयांना अपमानास्पद वागणूक कसे देतात याविषयीची जाणीव त्यांना लहानपणीच झालेली होती. कारण का तर त्यांच्या घरामध्ये त्यांची लहान मोठी चुलत भावंडे यांना जाणारी अनेक राजकीय मंडळी यांच्या बोलण्यातून, भाषणातून, चर्चेतून नेहरूंना ब्रिटिशांनी चालवलेले अन्याय आणि अत्याचार समजू लागलेले होते. आणि त्याचबरोबर मोतीलाल नेहरू एक मुन्शी मुबारक अली यांनी नेहरूंना 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे आणि त्यामध्ये ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराचे वर्णन वेळोवेळी कथन केलेले होते. आणि त्याचबरोबर इटलीच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती सांगणारी अनेक पुस्तके त्यांनी इंग्लंडमध्ये असताना वाचलेली होती. मग जोसेफ मॅजिनी, काउंट काऊर, गॅरिबल्डी यांनी इटलीच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जसा लढा दिला तसा लढा आपणही आपल्या देशासाठी द्यावा अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. ज्यावेळी ते हॅरो आणि केम्ब्रिज विद्यापीठात होते तेव्हा त्यांच्या मनावर भारतात चालू असलेल्या जन आंदोलनाचा परिणाम झालेला होता. स्वदेशी चळवळ, परकीय मालावर बहिष्कार, सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळी अशा स्वातंत्र्य आंदोलनाच्या मार्गांचा अवलंब त्यावेळी भारतात चालू होता. बापू अरविंद घोष, लोकमान्य टिळक यांचे वंगभंगाविरुद्धचे आंदोलन त्या काळामध्ये सुरू होते. त्याचबरोबर लाला लजपत राय, सरदार अजित शेख यांचे पंजाबमध्ये आंदोलन सुरू होते. म्हणजे तो काळ ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या आंदोलनाचाच होता. अशा अनेक घटनांचा, घडामोडींचा परिणाम नेहरूंच्या जीवनावर झाला आणि भारतात परत आल्यानंतर ते काही काळ झालमतवादी होते. ब्रिटिश लोकांना या देशातून घालवल्याशिवाय भारताचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही याची प्रखर जाणीव नेहरूंना झालेली होती. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत ते झाल राष्ट्रवादी होते. टिळकांचा झाल राष्ट्रवाद व रुसो जपानी युद्ध यांचा परिणाम त्यांच्या मनावर झाल्यामुळे ते स्वातंत्र्य आंदोलनात उतरण्यास प्रवृत्त झालेले होते. म्हणजे अशा पद्धतीनं नेहरूंच्या मनावर अगदी वयाच्या 20 वर्षापर्यंत
आपल्या राष्ट्राबद्दल फार मोठा राष्ट्राभिमान निर्माण झालेला होता हे लक्षात घ्यायचं. आणि हा राष्ट्राभिमान निर्माण झाल्यानंतर त्याने सर्व आपल्या देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांच्या मध्ये जाऊन सर्व भारतीय जनतेच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल एक राष्ट्राभिमान, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीयत्व आणि देशसेवा असे गुण निर्माण केले. आणि आपल्या देशाला मग स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्याने 1947 पासून 1964 पर्यंत आपल्या देशाला सुखी आणि संपन्न बनवण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला. आणि आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही एका धर्माला त्यांनी महत्त्व दिलं नाही. सर्व धर्म सारखेच आहे. हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, पारशी असू दे, जैन असू दे किंवा अन्य कुठलाही धर्म असू दे. धर्म ही वैयक्तिक बाब असते, ती सार्वजनिक नसते. राजकारण हे सार्वजनिक असतं. राजकारण आणि धर्म हे वेगळे असतात असं त्यांना पहिल्यापासून वाटत होतं. आणि म्हणून मग त्यांचा राष्ट्रवाद हा धर्मातीत म्हणजे निधर्मी राष्ट्रवाद आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. विविध धर्माच्या जातींच्या लोकांनी आपण भारतीय एक आहोत या भावनेने राहिलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि तसं त्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला होता हे लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं नेहरू हे राष्ट्रावरही प्रेम करत होते, राष्ट्रातील जनतेवरही प्रेम करत होते. आणि त्याच्याही पुढे जाऊन मग ते आंतरराष्ट्रवादी नेते, जागतिक कीर्तीचे नेते बनलेले होते. सर्व जगभर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता निर्माण व्हावी, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व मानवजातीचं कल्याण व्हावं असे त्यांना वाटत होतं. कुठेही युद्ध होऊ नये, संघर्ष होऊ नये असे त्यांना वाटत होतं. आणि म्हणून मग ते नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादामधून आंतरराष्ट्रवादाकडे गेलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं नेहरूंचे राष्ट्रवादविषयक विचार अशा प्रकारचे आहेत हे लक्षात घ्यायचं. या ठिकाणी आपण थांबूया.